मग ते आलं पाणी प्यायला चांगलं झालं ना बाई. मग चांगलं करा तर चांगले कर्म येत्या, वाईट केलं तर वाईट कर्म येत्या. कोणाचं काही घेऊ नये, कोणाचं काही उचलून आणू नये, कोणाची चोरी करू नये. आता मी तुम्हाला सत्य गोष्ट सांगते. आजची गोष्ट ती ही बाई आली होती बागातली, तर ती माझ्याकडं गहू सोंगायला आली होती. गहू सोंगले तिनं, तर मग तिला 30 किलो गहू येत होते. तर मग मी काय म्हणलं, ही बाई फकिरीने तर आपण 2 किलो आपण वर देऊन सोयी. तर मग 30 किलो 2 किलो तिला गहू आले. तर त्याच्यामध्ये काय केलं, मला ते आला कोणतरी मागणार आलं, मग त्याच्यातले गहू मी मागणाराला देऊन टाकले. म्हणलं आलं बाई आता दिले 4-5 किलो गहू. तर मग त्यानं आणखीन कोणाला कमी पडले त्यातलेच गहू काढले आणि त्याच्यात टाकले. ते झाले बाई 9 किलो कमी. मग त्या बाईला काय म्हणलं, बाई तुम्ही बागातून घरी या आणि तुम्हाला मी बाजरी मोजून देते म्हणलं. तर म्हणे बाई मग आता किती देते, म्हणे मग 7 किलो राहिली. मला 7 किलो राहिली, मी तुम्हाला 2 किलो आणखीन वर देऊन टाकते. मग ती म्हणे बाई काय मन आहे तुमचं सुमन बाई, तुम्ही 2 किलो मला आणखीन वर देऊ राहिला गहू. हां मैराज बाई. आणि मग दिली मी तिला 9 किलो गहू भातचा बाजरी तुमच्याकडून आल्यावर. आणि मग तिनं मोजले. तर म्हणे बाई मी काय केलं म्हणे, एक दिवस मी गेले म्हणे रोजानं गेले म्हणे. तिथं होत्या म्हणे मिरच्या, तर मिरच्या तोडायच्या होत्या म्हणे. आता तोडल्या म्हणे बायानं. आणि मग मी विचारून घ्यायचं ना म्हणे मिरच्या, तर मी घेतल्या म्हणजे एवढ्या म्हणतात चोरून घेतल्या. चटणी बनव आगून लागत ना म्हणा तुला. चोरून घेतल्या घरी आणल्या तिनं. ढोबळ्या मिरच्या होत्या तळाच्या. दिसल्या तोडून घेतल्या. आणि आले म्हणे बाई मी, आणि माझ्या ते फडकन म्हणे माझ्या काकात म्हणे असं, आणि घरात पाय दारात पाय मी टाकलं म्हणे. तर टाकल्याबरोबर तर माझी लाईटन म्हणे 3 लाईट छाट झाले म्हणे. छाट झाले म्हणे लाईट छाट झाले म्हणे. काहून की मी चोरून आणले त्या मिरच्या म्हणून. आणि आज सांगितलं बरं का तिनं मला, आजच सांगितलं. बरोबर आहे. ते पोरगा काय म्हणे त्याच्या भाषेमध्ये, म्हणे आम्हा गोदी मी काय लाई म्हणे, तर फेक म्हणे, फेक लवकर निचे फेक. हा मग तिनं घरात पाय दारात पाय खालती टाकला तिनं. तर तिनं काय केलं, बाई याला कसं काय समजलं मी चोरून मिरच्या आणल्या तर, म्हणून मला म्हणून राहिला बाई हा. तर म्हणे तू घरात पाय दारात पाय टाकला म्हणे, तू काहीतरी चोरून आणलं म्हणे. हे बाई लाईट आपले लाईट गेली म्हणे. हा मी ते झालं म्हणे बाई मिरच्या आणि फेकल्या म्हणे. मग कोणाचं काही घेऊ नये. आणि असंच वळण पोरायला लावलं पाहिजे, कोणाचं आपण घेतलं नाही पाहिजे. आदरानं तुम्ही जर कधी म्हणलं नाही हो बाई, मी किती कामं केले लोकांचे, आणलं कधी चोरून नाही आणलं. तुमच्या घरी किती काम केलं म्या, तुमच्या घरी खोडकं वाहिले होते बाई. भाऊ म्हणे पाय किती काम करते म्हणे सुमन आपल्या घरी. आणि ते खोडकं मी तुमच्या गाडीत भरले, गाडी नेऊन रिचे. आणि तेव्हा तुम्हाला त्या बैलानं मारलं होतं तर तुम्ही पडल्या होत्या. तर तुमची पाठ चोळली होती मी. कंबर दाब नाही पडे ना, तर मला अशी लवणी होऊन चालायला लागले. मी इतकी गेले. तर सुमन म्हणते आता कसं वा तुमचं, तुम्ही कुबड्या झाल्या. तर म्हणलं सुमन मला काय वाटतं, मी खाली झोपा तो वरून असं चुडा पाठीला मानापासून माझ्या शहरात चोळ कांबरालो, खाली चळ पाहिलो, पडेन मी वावरात अशी पडे. सुमन एवढी जड सुमनला म्हणलं लगे माना पण दाबलं ना, तर माझ्या शिरा मोकळ्या झाल्या. मला नीट चालायला लागली मी. मग दुसऱ्या रोजी तिच्या भावाला काय म्हणलं, सुमन मग पाठ दाबून दिली तर मी नीट दर्शिक झाले. म्हणलं नाही तर मला नीट नव्हतं वाटायत. मग त्याला म्हणलं तुम्ही रोज मी पाठी इटून शिरा तोळाच्या तर मन गाठालो. मग त्या लगेच हाताला निघले ते याचे दुकानात चोळून द्यायचे. लगे इटून असे दाबे ते लगे मन गाठालो. तर मग म्हणून नीट चालायला लागले. तुझ्या चोळण्यापासून फरक बस, नाही तर कुबडीच जाते मी. हो खूप जाते बाई लगी. काय म्हणलं बाई देते म्हणलं बाई मी चोळून. अशी पड्याबरोबर तर मी काय म्हणे मला बोलता येईना, पण मी म्हणे अशी करत आहे पाटीला दाबा पट्टीत पडे होतो तिकडे तर पडे, पण पुन्हा पट्टीत निजले. पण कोणी दाबीनं त्याला काहीच समजाना. त्याने आखं उचललं खवाटा धरून दोघानं आणि लग बाखरीत आणून टाकलं. परत बाप माता असे कामं करणं पडत होते पहिले. आणि आता कधी स्वयंपाक करा जेवण येतं बाहेरला, गॅस पेटात जेवण येतं. आम्ही गाडी बैल झुपे त्याच्यामध्ये खोडकं टाके, ऊसाचे खोडकं जळेल, मग ता नांगर वक्कर हाणे ता पेरे आहे का नाही बाई. किती गोष्ट ती खरी आहे.